नवा दिवस नवा प्रवास मित्रांनो. आपण आता आलो गणपतीपुळ्यामध्ये. गणपतीपुळ्यातला इव्हिनिंगचा टाइम आहे. इव्हिनिंगच्या टाइमला आम्ही निघालो होतो बीचवरती मस्त असा सनसेट बघायची इच्छा होती म्हणून आलो होतो. बऱ्याच लोकांना माहिती असेल की गणपतीपुळ्यात जर गेला तर गणपतीपुळ्यातून जो सनसेट दिसतो तो अप्रतिम आहे. मंदिरापूर्वीच राईट साईडला एक रोड जातो जो की तुम्ही जर समोर सरळ आला तर तुम्ही डायरेक्टली समुद्राकडे जात असता. बऱ्याच सहली वगैरे येत असतात त्या की कंटिन्युअस सरळ पुढे जातात. सनसेट दिसत असेल तुम्हाला एक नंबर दिसतो. एक नंबर म्हणजे इथं बरेच लोक सनसेट बघायला येऊन बीचवरती बसतात आणि बराच वेळ स्पेंड करतात. सो आम्ही पण पोहोचलो होतो. काय गर्दी होती यार, एवढी गर्दी म्हणजे मला बघून असं वाटलं की काय एवढी लोक यार, कुठून सगळं गाव आलं इथं यार. आपण आलो होतो एका पीससाठी आणि इथं गर्दी बघून टेन्शन आले. आपण एवढे शांतता बघायसाठी आलो होतो आणि बघा समोरच्या बाजूला तर तुम्ही बघत असाल बऱ्याच बोटी वगैरे दिसत आहेत. काय मस्त दिसतंय. आपल्या प्रवासामधला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी एवढं काही भारी भारी बघायला भेटलंय. जसं की स्कुबा डायव्हिंग केली, त्याच्यानंतर आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलो. तुम्हाला पण इच्छा असेल तर असा एन्जॉय करायची तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू.